निगडावाडी आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच इथं आपण पाहता एकलव्य भिलवले संघ. याचे त्यानंतर सन्माननीय समीरदादा मुकणे आपण देखील ऑर्गनायझर कमिटी मेंबर इथं त्यांचं देखील स्वागत. एक दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळते. खानापूर तालुक्यामधील मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथं आपण पाहू शकाल सोंडाई माता चषक 2025 पर्व इथं मात्र आपल्या भेटीला आलाय. तर पंच सामना का थांबवला स्टार्ट करा आणि निगडावाडी संघ आपला 12th मॅन नाहीये त्याला देखील व्यासपीठावरती लगेच पाठवायचं कॉम्बॉक्स मध्ये पाहायला मिळेल. आज पाहिलं तर एक मोठी दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतो. 8चा लॉट पूर्ण आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. प्रकाश झोतातील नाईट रजनी आपल्याला पाहायला मिळते. अगदी पाहिलं तर एक स्वप्न इथं मात्र पाहिलं होतं दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील एक मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. तर या निगडावाडी संघ उशीर करायचा नाहीये. आपण पाहता आज पहिली मॅच होती. आमंत्रित संघ पाहायला मिळाला निगडावाडी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर इथं मैदानाच्या आतमध्ये एकलव्य भिलवला संघ विशाल बागमारेचा संघ. नुकताच रायगड प्रीमियर लीग पार पडली. वरद 11 नाणेवली टीमचा कर्णधार विशाल बागमारे अगदी पाहिलं तर संपूर्ण रायगडमध्ये त्याचं नाव झालं आणि तो संघ आपण पाहिलं तर आदिवासी रायगड प्रीमियर लीगचा चॅम्पियन राहिला होता वरद 11 नाणेवली संघ. आणि दोन्ही टीम पहा इथं आपण पाहिलं तर पंचांचा डिसिजन अंतिम असेल. अगदी पाहिलं तर पहा इथं मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ती म्हणजे विशाल वाघमारे आणि नॉन स्ट्राईक अँड फलंदाज सुनील वाघमारे. पाहिलं तर यावेळी दोन्ही भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. भावांची जोडी सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचं श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळेल. शुभारंभ प्रारंभ आपल्याला पाहायला मिळतो. अगदी इथं मात्र पहिली मॅच एकलव्य भिलवले आणि निगडावाडी मॅच इथं चालू होईल. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतं. त्यानंतर पहा आजच्या रात्रीमध्ये समालोचन आपल्याला पाहायला मिळेल अजिंक्य भोड वरसे गावचा एक चांगला आवाज त्यांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. इथं मात्र अगदी आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मैदानाच्या आतमध्ये पहिली मॅच यावेळी आपण पाहू शकाल. इथं मात्र एका बाजूला एकलव्य भिलवले आणि त्यांना फाईट करतो निगडावाडी संघ. पहा इथं मात्र शतरक्षण वाईडिश लॉंग ऑफ आणि दोन्ही क्षेत्रामध्ये चांगले शतरक्षण पाहायला मिळते. 38 सर्कलचे रिंगण इथं मात्र पहिला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये निगडावाडी टीमचा गोरक्षनाथ. येस इथं आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती गोरक्षनाथ इथं पहिला गोलंदाज पाहायला मिळतो. इथल्या स्पर्धेचं श्रीगणेश पाहायला मिळेल. 3, 2, 1 स्टार्ट. लेट्स प्ले. पहिला बॉल फेकून दिला आडवा बाटनं सीमा रेषा पलीकडं बॅकवर्ड पॉइंटला जागा निर्माण केली. पहिला दमदार बिग हिट करारा फटका विशाल वाघमारे बॅटमधनं षटकार.
इथं पाहू शकाल पण पहिल्या बॉलवरती पहिला षटकार इन्फॉर्म फलंदाजी. अगदी मी म्हटलं आता सुलभ केला आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये आपलं नाव त्यानं रोशन केलं आणि आता मात्र पहिल्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला 7 धावेने अकाउंट ओपन केला. यावेळी पहा दुसरा बॉल पुन्हा एकदा हलक्या हातानं पेटून दिलाय. चेंडू चालला वाईडिश लॉंग ऑफच्या रिझन मध्ये बॉल सीमा रेषा पलीकडं अजून एक मोठा तडाखा चौकार. दुसऱ्या बॉलवरती चौकार आला 10 धावा धावपटलावरती लागल्यात. मॅन्डेटरी पॉवर पित षटक या बॉल चालला अगदी पाहिलं तर इथनं मात्र अगदी शॉर्ट मिड ऑन रिझन मध्ये गॅदर केला जातो बॉल अडवला जातो आणि इथनं मात्र ह्या बॉलवरती अगदी थांबवलं जातं. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पहिला बॉल षटकार आडव्या बॅटने खेचला. दुसऱ्या बॉलवरती वाईडिश लॉंग ऑफला चौकार आला. तिसरा बॉल डॉट. इथे पहा यस पहिला झटका पहिला करारा झटका. आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्पॅच पहिला गडी गारद विशाल वाघमारे बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होता नितेश मुकणे. यावेळी मैदानाच्या आतमध्ये चालला. पहिल्या बॉलवरती ज्यानं षटकार मारला तो विशाल वाघमारे. त्याला अगदी पाहिलं तर शिकार बनवलं गेलं आणि पाहिलं तर त्रिफलाचित त्याचा पाहायला मिळाला. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज नितेश मुकणे मैदानामध्ये इंटर आपल्याला होत असताना पाहायला मिळेल. धावपटावरती टोटल 10 यावेळी पाहायला मिळाला. लॉस ऑफ 1 विकेट एकलव्य भिलवली टीम. पुढचा बॉल यावेळी पहा आडव्या बॅटनं नितेश. यावेळी मात्र पहिल्याच बॉलवरती बॉल फेकून दिलाय. चाललाय चेंडू अगदी फायनल ग्रिसनला येतोय दमदार चौकार. इथनं पाहता बॉल समाप्त झाले. टोटल 5 बॉल. अजून शेवटचा अंतिम बॉल मॅन्डेटरी पॉवरचा. यावेळी पहा हा फटका स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे भरपूर मोठा अपील केलं होतं. अपील मध्ये पाहिलं तर उत्साह भरपूर पाहिला. विश्वास अगदी कमी दाखवला गेला. पहिलं षटक समाप्त झालं. एका विकेटच्या नुकसानावरती एकलव्य भिलवली टीम आतापर्यंत जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 अंकावरती. चांगली धावसंख्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 14 धावा इथनं एकलव्य भिलवली टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. तर इथनं बघायचं मैदानाच्या आतमध्ये आता नवीन गोलंदाज पाहायला मिळेल. दुसरा ड्रमकार्ड अक्षय वाघमारे इथनं निगडावाडी टीमचं आपल्याला पाहायला मिळतं. पहा मित्रांनो आमंत्रित संघ होता थोडासा लेट आला आणि तिथनं जर पाहिलं तर अगदी स्पर्धा दर्जेदार अगदी पाहिलं तर आपण चमचमच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी मात्र आमचे सन्माननीय मनोजदादा पार्टे यांच्याकडे या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्यात. अगदी पाहिलं तर आमचे संजयदादा वाघमारे अफाट मेहनत विकेट पासनं तर मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आमचे संजयदादा वाघमारे असतील, त्यानंतर भरतदादा वाघमारे असतील, त्यानंतर आमचे सुनील मुकणे, प्रकाश मुकणे, समीरदादा मुकणे. अगदी पाहिलं तर मोठी ऑर्गनायझर कमिटी आहे. एकजूटपणा आपल्याला पाहायला मिळतं ऑर्गनायझर कमिटीमध्ये आणि स्पर्धा इथून मात्र ऑर्गनाईज केली गेली आहे. जाबे मैदानाच्या आतमध्ये ते नवीन फलंदाज इथून मात्र नितेशला पाहिलं. आता स्ट्राईकला फलंदाज आपण पाहता यावेळी सुनील वाघमारे इथून मात्र बॅटिंगसाठी आपल्याला 15 मध्ये पाहायला मिळतो.
गोलंदाज अक्षय वाघमारे. निगडावाडी टीमचा दुसरा ट्रम्प कार्ड. क्षेत्ररक्षण पहा वाईड लॉंग ऑफ मिड विकेट, त्यांचा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन. अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण सजवलं. पाच पहिला बॉल, दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. या बॉल वरती बॅकवर्ड पॉइंटला जागा निर्माण केली. येतोय सुनील वाघमारेच्या बॅट मधनं पहिला बॉल वरती पहिला करावा फटका. टोटल धावसंख्या धावपटलावरती लागली गेली 18 धावा. 18 धावा धावपटलावरती. लॉस ऑफ 1 विकेट. इथनं एकलव्य भिलवले टीम. हा बॉल पहा अगदी चालला पॉइंट रिझनला कव्हरला. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो थोडासा खराब झाला. डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं कव्हरला. विकेट किपर अगदी चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. या बॉलवरती एक धाव येते. एका धावेनं संघाची टोटल आता धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच यावेळी 19 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. चांगल्या स्थितीमध्ये चालला संघ. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली धावसंख्येला 14 धावा खर्च केला. गोलंदाज आपण पाहिला होता पहिल्या षटकामध्ये गोरक्षनाथ 14 धावा खर्च केला. तर एक विकेट आलं होतं विशाल वाघमारेचं. ते विकेट खूप महत्वाचं होतं, मोलाचं होतं. यावेळी पहा पॉइंट मध्ये फटका केला. डीप बॅकवर्डला चेंडू चाललाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावलेत फसली पाणी पॉइंटचे. तोपर्यंत आपण पाहिलं तर या बॉलवरती 2 धावा कन्वर्ट होतील आणि 200 मदतीने संघाची टोटल धावसंख्या आता इथनं जाऊन पोहोचली ते म्हणजे 21 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या आतापर्यंत आपण पाहिलं तर भिलवले टीमचे. पुढचा बॉल यावेळी पाहायचं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॅक टू द बॉलर. यावेळी हा बॉल पाहिला अडवला जातो. तिथे मात्र डॉट बॉल होतं. फलंदाज आपण पाहता स्ट्राईकला इथनं नितेश मुकणे यावेळी आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलमध्ये 6 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक खेळी विशाल वाघमारेच्या बॅटमधनं अगदी चांगली सुरुवात करून दिली संघाला. स्टार्ट चांगला होता परंतु त्याचं विकेट या ठिकाणी मात्र मैदानाच्या बाहेर आले. यावेळी पहा पुढचा बॉल. इथे मात्र ऑफ साईडला फटका मारायचा होता. डीपेक्षा कव्हरला बॉल चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक नाहीयेत. अजून एक मोठा फटका. बॉल जातो सीमा रेषा पलीकडे. नितेश मुकणेच्या बॅटमधून येतोय दमदार चौकार. चौकार आला. बॉल आतापर्यंत समाप्त झालेत गोलंदाजी 5. अंतिम बॉल आला ऑन द कार्पेटनं. चाललाय बॉल मिड विकेटला. फटका चांगला होता. तिथे मात्र पाहू शकाल क्षेत्ररक्षकाने डीप मध्ये बॉलला अडवलं जाईल. 2 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त झाला. टोटल धावसंख्या इथनं पाहू शकाल एकलव्य भिलवली टीम 26 धावा धावपटलावरती. लॉस ऑफ 1 विकेट. इथनं एकलव्य भिलवली टीम 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या उभी केली गेली. बघायचं पहिली लढत बिग फाईट बिग बॅटल इथनं मात्र रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पाहू शकाल इथे मी आमंत्रित करतो व्यासपीठावरती सन्माननीय रोशनदादा पार्टे. आपण या व्यासपीठावरती रोशनदादा पार्टे आपला देखील या ठिकाणी अगदी पाहिलं तर या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल. सोंडाई माता चषक 2025 या पर्वामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळी बघा तर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल निगडावाडी टीमचा सचिन वाघमारे. यावेळी मात्र आपण पाहू शकाल मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावा धावपटलावरती 26 धावा यावेळी आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. 4 षटकांची मॅच इथं आपण पाहू शकाल. पहिलीच लढत 8चा लॉट आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. अगदी चांगले सामने इथं पार पडतात. पाच होते गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता सचिन वाघमारे. पहिला बॉल यावेळी पहा अर्ध्या बॅटनं या बॉलला पाठवायचं होतं परंतु हा बॉल इथनं येतोय वाईट. पाहता इथनं आजच्या रात्रीतील पहिली रात्र आणि पाहता या स्पर्धेतील पहिला वाईट बॉल
इथनं पाहायला म्हणतो गोलंदाज सचिन वाघमारेकडनं रिलीज झाला. पहिला बॉल इथनं वाईट आला. धावसंख्या पुढे जाईल. टोटल 27 धावा इथनं धावपटलावरती लागल्या गेल्यात. यावेळी पहा बॅटची लेडिंग कशी लागली आहे, परंतु पहा इथे काय घडलंय आपण पाहू शकाल ना. झेल सुटला विकेट किपर कडनं झाली आहे चुकी. इथे जीवदान दिलं जाईल. फलंदाज आपण पाहिला तो म्हणजे सॉन स्ट्राईकला होता नितेश वाघमारे आणि इथे मात्र त्याला जीवदान आपल्याला पाहायला मिळतं. अगदी पाहिलं तर नितेश मुकणे, यस नितेश मुकणे अगदी इथे जीवदान त्याला दिलं गेलं. आणि मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर यावेळी सुनील वाघमारे आपल्याला खेळताना दिसतोय. ऑन स्ट्राईकला आता असेल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. यावेळी मात्र एक धाव आली. टोटल 28 धावा इथून धावपटलावरती लागल्या गेल्या. एक बॉलचा खेळ समाप्त झाला. पहिला बॉल वाईट, दुसऱ्या बॉलवरती झेल सुटला. इथे 5 चुका आहेत ना निगडावाडी संघाला अगदी सुधाराव्या लागतील. यावेळी पहा बॉल हा पुन्हा एकदा षटकातील दुसरा बॉल वाईट पाहायला मिळेल आणि गोलंदाज सचिन वाघमारेला इथनं मात्र वापसी करावी लागेल. वाईटने जी सुरुवात केली आहे खराब थोडंसं मात्र या ठिकाणी प्रयत्न चांगले आहेत, परंतु अगदी पाहिलं तर शेवटच्या मोमेंटला बॉल अगदी लेग स्टिकच्या बाहेर चाललेत. वाईट बॉल आला. धावा धावपटलावरती 1 ने टोटल जाऊन पोहोचला. तिथने 1 ला बिलवली टीम. एका विकेटच्या नुकसानावरती टोटल 29 धावा इथं धावपटलावरती लागल्या गेल्या. गोलंदाज हा बॉल चांगला आला. कार्पेट अगदी जड मध्ये फेकला होता. पुन्हा एकदा मिड विकेटला बॉल चालला. इथे पहा थ्रो अगदी चुकीचा पाहायला मिळतो. इथना जर आपण पाहिलं तर रिस्की धाव झाली असती, परंतु तिथे रिस्क खूप कठीण परिस्थितीमध्ये आपण पाहता दोन्ही फलंदाज इथे टिकून राहणं गरजेचं आहे. आपण पाहता मित्रांनो आपण किती वेळा जिंकलाय ते महत्वाचं नाही, आपल्याकडे एक्सपिरियन्स किती आहे, अनुभव किती आहे ते महत्वाचं आहे. यावेळी पाहू शकाल गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पुन्हा एकदा पहा गोलंदाजी एकदा प्रतिमा. फिल्डिंग डिपार्टमेंटनं झेल पकडणं गरजेचं होतं विकेट किपरला, परंतु चितेच्या चपलाईने 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव रिस्की धाव आणि पाहता इथनं 3 धावा कंप्लीट झाल्या. अप्रतिम गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि पाहू शकाल दोन्ही फलंदाज सुनील वाघमारे आणि नितेश मुकणे ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 धावेच्या मदतीने इथं मात्र आमचे केटीसी आम्हाला सांगतील टोटल धावा धावपटलावरती 33 आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही बॉल इथनं राहुल बॉल किती आतापर्यंत 3 बॉल झालेत, अजूनही 3 बॉल बाकी आहेत. हा बॉल पहा मी स्टार्टिंग बॉल हवेत चालला, परंतु इथे नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतो. अगदी पॉइंट आणि कव्हरचे क्षेत्ररक्षक दोघं देखील त्या ठिकाणी त्या बॉलवरती येत होते, परंतु शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर तिथे बॉल सरळ नो मॅन्स लँड मध्ये पडला. आणि पाहू शकाल तर या बॉलवरती एक धाव चोरली जाते. आता बॉल समाप्त झाले 4. अजूनही 2 बॉल षटकातील. पहा मित्रांनो सचिन वाघमारे काय रनअप घेतला, जवळजवळ 17-18 पावलांचे रनअप असेल. इथनं मात्र पाहता आपण वेगावरती स्वार तेज तरार गोलंदाजी. यावेळी गती परिवर्तन धीम्या गतीचा बॉल रिलीज झाला. अगदी आडवा बॅटनं बॅटचा फेस खोलायचा होता आणि तिथे मात्र बॉल यावेळी आपल्याला डॉट पडताना पाहायला मिळतं. 5 बॉल समाप्त झाले. अजूनही पाहिलं तर इथं शेवटचा बॉल इथनं शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. पहा मित्रांनो हाणामारी होणं गरजेचं आहे. अगदी पाहिलं तर मोठे फटके आले नाहीयेत. वाईट 2 पाहिले, परंतु तिथनं जर पाहिलं तर संघाला सावरलं गेलं सचिन वाघमारेनं. पहिल्या 2 षटकामध्ये राहुल सांगतील धावा आल्या. पहिल्या षटकात 14 आल्या, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 12 धावा आल्या. आणि या षटकामध्ये कुठेतरी आपण पाहिलं तर बॅकअप चांगला होता. फिल्डिंग डिपार्टमेंट झेल सुटला, परंतु पाहता मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं झालं. शेवटचा बॉल यस वाईट बॉल असेल. इथं आपण पाहू शकाल गोलंदाजाकडनं या चुका इथे मागात पडतील. हा बॉल आपण पाहिलं तर वाईट दर्शवला, थोडंसं इंजर्ड झालेत. अगदी जा पाणी घेऊन मैदानामध्ये अजय करते पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. तर पहा शेवटचा बॉल आहे. एक बॉल शिल्लक अजूनही. वाईट बॉल आलाय. टोटल धावा इथनं 35 धावपटलावरती लागल्या गेल्या. आता शेवटचा बॉल आपण बघू शकाल इथनं काय घडतं. पहिलीच लढत आहे. अगदी पाहिलं तर मोस्ट इम्पॉर्टंट मॅच. पहिलीच मॅच दोन्ही संघ चांगले आहेत.
अगदी पाहता टी फॉर टॅग जसं तसं उत्तर निगडावाडी संघ देखील देईल उत्तरार्धामध्ये. यात आपण पाहिलं तर यामध्ये तिल मात्र शंका नाहीये. शेवटचा बॉल सचिन वाघमारेचा पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज सुनील वाघमारे. यावेळी पहा इथे काय घडलंय. बॉल चाललाय सरळ थर्ड मानला सीमा रेषा पलीकडे येतोय चौकार. शेवटच्या बॉलवर 4 धाबा. शेवटचा बॉल अगदी नशिबाचा चौकार पाहायला मिळाला आणि तिथनं जर पाहिलं तर तब्बल आता 39 धावा एका विकेटच्या नुकसानावरती एकलव्य बिलवली टीम आपल्याला पाहायला मिळते. इथं आपण पाहू शकाल आजच्या रात्रीमध्ये आमच्या सोबत जोडले जातील समालोचनाच्या भूमिकेमध्ये. या ठिकाणी आमचे साथी समालोचक अजिंक्य भोड वरोसे यांचा आवाज आज आपल्याला पाहायला मिळेल ऐकायला मिळेल. आणि त्यानंतर आमची वाहिनी KTC वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. अगदी अनेक स्पर्धा त्यांनी आतापर्यंत गाजवून सोडल्यात. आज देखील या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र ते पूर्णपणे लाईव्ह कॅप्चर केले जातात. एक जबरदस्त कार्यप्रणाली आहे. निशांत बागडे असतील आमचे ऑपरेटर. अगदी पाहिलं तर अप्रतिम कामगिरी केली जाते. ज्यावेळी जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच विकास वाघमारे निगडावाडी टीमचा. विकास वाघमारे गोलंदाज. अजूनही 6 बॉल म्हणजे स्लॉगवरती षटक इथं मात्र हाणामारी करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील. अजून पाहता सन्मानजनक धावसंख्या उभी झाली आहे. 39 धावा आल्यात. हा बॉल गुडलँड स्पॉट पद्धतीचा बॉल पाहायला मिळतो. चांगला सेटिंग लेंथवरती पाहायला मिळाला. बॉल सरळ निघून चालला. इथनं मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट आला. चांगली सुरुवात करून दिली ते म्हणजे विकास वाघमारेनं. पहिला बॉल इथं आपण पाहिलं तर डॉट आला. अजूनही 5 बॉल. या 5 बॉलमध्ये जे फटके विशाल वाघमारेनं मारले होते ना अगदी सुरुवातीला ते फटके मारावे लागतील. हा बॉल पहा गॅप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला जागा निर्माण केली आहे. तिथे मात्र थांबणार नाहीये आणि बॉल चालला 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे येतो दणदणीत चौकार. त्याच्या लगेच पुढच्या बॉलवरती आपण पाहिलं तर हा चौकार पाहायला मिळतो आणि 4 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 43 धाब्यावरती. 5 पुढचा बॉल. अजून 4 बॉल इथनं बाकी आहेत. हा बॉल उडवला. अवैध बॉल चालला मिड विकेटला क्षेत्ररक्षकात आणि तिथे मात्र कुठेतरी चुकीचं जजमेंट पाहायला मिळतं. 2 धाबा कंप्लीट. 3री धाव पहा इथनं मात्र होणार नाहीये. थांबवलं जातं. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील वाघमारे आणि नितेश मुकणे ही जोडी आतमध्ये पाहायला मिळते. या बॉलवरती 2 धाबा आल्या. टोटल 45 धाबा आता स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्यात. अजूनही बॉल इथनं शिल्लक असतील. राहुल आम्हाला सांगतील अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकात 14 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 13 आल्या. पहा यावेळी हा बॉल अगदी दिशाहीन फटकेबाजी केली जाते. अजून एक मोठा फटका. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा बाउंड्रीच्या पलीकडे सीमा पार चौकार. परंतु इथे मात्र बघायचं आहे हा बॉल इथं येतो डॉट. अजून जर पाहिलं तर बॉल समाप्त झाले. टोटल 5. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये गोलंदाज विकास वाघमारे. पहिल्या इनिंगचा अगदी हा बॉलवरती खेळ समाप्त होईल. बघायचं टार्गेट सेट बॉल अजूनही फलंदाज सुनील वाघमारे. हा बॉल पॅडवरती आदळला. इथनं मात्र पहा यस फिंगर इज इन अप विकेटचं बटन आणि अजून एक
करावा झटका मैदानाच्या बाहेर जाईल. शेवटच्या बॉलवर त्याला विकेट म्हणजे शेवटचा बॉल आला डॉट आणि संघाची टोटल धावसंख्या आपण पाहू शकाल 49. आता येणारे 24 बॉल अर्थात 4 षटकं आणि विजयासाठीनं कंप्लीट 50 धाब्यांची गरज आणि कंपल्सरी चेसिंग असेल या स्पर्धेचे नियम. अगदी पाहिलं तर दोन्ही संघ आपण लक्ष द्यायचं. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि इथनं मात्र पाहिलं तर आता येणारे 24 बॉल 4 षटकं आणि विजयासाठीनं निगडावाडी टीमला 50 धाब्यांची गरज आहे. पाहू शकाल आमच्या मान्यवर देखील इनिंग ब्रेक मध्ये इथनं मात्र रवाना होतील या स्पर्धेतनं. खूप खूप धन्यवाद प्रवीण मोरे आणि त्यानंतर मंदादा उतेकर असतील, तानाजी जाधव असतील, अगदी सर्व मान्यवर इथनं आपल्याला मात्र रवाना होताना दिसतील. या स्पर्धेमध्ये आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपण पाहू शकाल अगदी मनपूर्वक आभार मानतो. आणि इथनं मात्र आपण पाहू शकाल तर उत्तरार्धामध्ये आता गरज ती म्हणजेच येणारे 24 बॉल 4 षटकांनी विजयासाठी 50 धाब्यांची गरज. तर पाहू शकाल इथं मात्र आता उत्तरार्धामध्ये जोडले जातील आपल्यासोबत व्हॉइस ऑफ वरसे अजिंक्य भवड यांचा आवाज उत्तरार्धामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. आणि त्यानंतर गोविंद जाधव पहिला आपण तर सामाजिक गोविंद जाधव आज पाहिलं तर त्यांचं देखील क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये त्यांची स्पर्धा देखील झाली. आपण पाहिलं तर याच मैदानावरती डेची स्पर्धा होती. पहिल्या तर 4 दिवस ती स्पर्धा दर्जेदार पार पडली. आमचे गोविंदजी जाधव या स्पर्धेमध्ये आलेत. त्यांचं इथं मात्र सोंडाई माता चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. जाऊया उत्तरार्धामध्ये आमचे साथी समालोचक आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. अजिंक्य भवड वरसे यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल. इथं मात्र आपण पाहिलं तर उत्तरार्धामध्ये येणारे 24 बॉल आणि 24 बॉल 4 षटका आणि कंपल्सरी 50 धाब्यांची गरज आहे. तर त्यानंतर पाहू शकाल सन्माननीय संजय दादा वाघमारे ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी आपण पाहतो तर त्यानंतर मयुरेश नर्सरीचे ओनर असतील संजय दादा वाघमारे यांच्याकडनं स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर यस बॉल आम्हाला इथं मात्र सुपूर्द केलेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल. याच्या व्यासपीठावरती संजय दादा वाघमारे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वावरले यांच्या ठिकाणी मात्र आपण पाहू शकाल व्यासपीठावरती मनपूर्वक स्वागत असेल. इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये जाऊया आणि जोडले जातील आमच्या सोबत. आजच्या रात्रीमध्ये पहिली मॅच उत्तरार्धामध्ये अजिंक्य भवड वरसे यांचा आवाज आपल्याला या ठिकाणी मात्र ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच प्रवीण वाघे बोलप. आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा आपण त्यांचा आवाज या ठिकाणी ऐकणार आहोत. तर नेक्स्ट मॅच असेल पुढची लढत पिंपलोली आणि त्यांच्या अगेन्स्ट मिरकुटवाडी संघ, बरोबर ना? पिंपलोली वर्सेस मिरकुटवाडी संघ याच्यामध्ये फाईट होईल. तर इथं विनंती करतो आपण दोन्ही संघ लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. टॉस बॉक्समध्ये या, टॉस केला जाईल. जाऊया मॅचच्या दिशेनं. आवाज पुन्हा एकदा अजिंक्य भवड यांचा. चला त्या ठिकाणी ज्यांनी शेकोटी पेटवली आहे ना ती शेकोटी बंद करा. आयोजक आले ना त्या ठिकाणी तर कठोर कारवाई करतील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. राष्ट्रमाता आणि राजमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. रायगडावर खडे पसरले शिवराय यांच्या पायी.
रायगडावर कडे पसरले शिवरायांच्या पायी, हेची आम्हा माणिक मोती दुसरी दौलत नाही. या भूमंडला ठाई आणि धर्मरक्षणा पायी श्री समर्थ स्वामी यांचा भगवा ध्वज हाती घेतला आणि वरी स्वप्नाला बाळगलं. हे हिंदवी स्वराज्य घडवण्याचं ते राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आपण नतमस्तक होऊ. सोंडाई माता क्रिकेट संघ यांच्या वतीनं आयोजित केलेली ही स्पर्धा. मॅच होते ऑन. अंपायरचा येतो ग्रीन सिग्नल. व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाजी मार्कवरती विशाल यावेळेस तयार आहे. पहिलाच बॉल शरीराचा वेध घेणारा, परंतु स्टंपच्या लाईन आणि लेंथ मध्ये हा चेंडू नव्हता. त्या कारणास्तव आउटसाईड ऑफ स्टंपला पिचिंग होणारा चेंडू आणि पंचांनी ते दर्शवलं की बाहेरच्या बाजूवरती शरीराचा वेध घेणारा, पॅडचा वेध घेणारा, पायाचा वेध घेणारा चेंडू होता. आणि पहिलाच बॉल वरती आपण पाहतोय की ही सिंगल मिळाली जाईल. धावफलकाचा श्री गणेशा या ठिकाणी केला जातोय आणि पहिली धाव या ठिकाणी धावफलकावरती लागली जाते ती निगडावाडी या टीमची. पुन्हा एकदा शरीराचा वेध, लेग बिफोर द विकेट, पहिली LBW स्वरूपात महत्वाची विकेट आणि पहिला फलंदाज या ठिकाणी गौरव होईल बाद. आत फेटाळली, नंतर पकडलं ते फलंदाज गौरवला. अगदी एस्टनच्या मधोमध येऊन ऑन साईड मध्ये त्याला फटका खेचायचं होतं आणि त्या ठिकाणी शरीराचा वेध घेणारा तो चेंडू होता. अगदी पायावरती जाऊन चेंडू आदलला. पंचांनी त्या ठिकाणी बोट देखील उंच केलं. महत्वाची विकेट प्राप्त केली. यावेळेस कव्हरच्या दिशेने या फटक्याला खेचलं होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न केले, परंतु अतिघाई संकटात नाही आणि त्या ठिकाणी थोडीशी घाई केली आणि एक धाव ज्या ठिकाणी मिळाली नसती, परंतु त्या ठिकाणी मिळतात 2 धाबा आणि या 2 धाबेच्या मदतीनं 3 धाबा आहेत त्या धावफलकावरती. बॉल तयार. बॅक टू द बॉलर असं वाटलं होतं, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवणं थोडंसं कठीण झालं. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी लॉंग ऑफ वरती चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 4 या धाबा संख्येवरती. स्कोरकड वरती धाबा आहेत. एकूणच 4 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. बॉल तयार. पटका पसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गलीवरचा पोहोचेल, ज्याला ड्रॉप केलं आणि पुन्हा एकदा या ठिकाणी धावचित होण्याची संधी निर्माण झाली होती. बी कम्युनिकेशन, मिसकम्युनिकेशन, 2 खेळाडूंमध्ये संवाद जुळला नाही, तालमेल जुळला नाही. त्यानंतर धावचित स्वरूपात या ठिकाणी विकेट बाद होतीये. स्वागत आहे. आमचे पाहुणे आदरणीय गोविंदजी जाधव यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जात आहे. आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण त्या ठिकाणी करावा. सोंडाई माता क्रिकेट संघ चिचकांबला आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. नाईट रजनीचं हे सुंदर आयोजन, नाईट मॅचचं हे सुंदर आयोजन, दिमागदार देखणं आयोजन. आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद देऊ सर्व आयोजकांना आणि मनपूर्वक त्यांना शुभेच्छा असतील, कारण की एक चांगली स्पर्धा, मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. चिचकांबला गावचे ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतली ना, त्यांच्या मेहनतीला अगदी सलाम असेल, सल्यूट असेल. वेगावरती स्वार होतोय गोलंदाज विशाल. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. डॉट बॉल येतो आणि या षटकाची देखील समाप्ती या ठिकाणी होतीये.
षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट होत आहे. 10 फलकावरती धावा आहेत, त्या एकूणच 5 धावा. काशीनाथ आणि त्यानंतर गौरव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली होती. स्वस्तात परतला माघारी गौरव. तदनंतर अजयला देखील त्या ठिकाणी मैदान सोडावं लागलं, अक्षयला देखील मैदान त्या ठिकाणी सोडावं लागलं आणि आता नवीन फलंदाज सुजित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक पहिलं संपलं. विशाल एक गुणवानशाली खेळाडू आहे. कित्येक वर्ष आम्ही बिलवले टीमसाठी चांगला खेळ करताना त्याला पाहिलंय आणि कित्येक मैदानं गाजवली देखील विशालनं. ज्यावेळी आपण पाहिलं ना की आदिवासी रायगड प्रीमियर लीग झाली त्या स्पर्धेमध्ये देखील प्रभावीशाली कामगिरी करणारा हा फलंदाज गोलंदाज आणि चांगली कामगिरी करत त्यावेळी ते आमच्या समवेत गुणलेखक म्हणून देखील जोडले गेले होते आणि ज्या ज्या ठिकाणी कमी तिथे आम्ही ते त्यांनी दाखवलं होतं. तो विशाल ज्याने पहिले षटक हाताळलं, धाबा खर्ची केले, एकूणच 5 आणि 1 विकेट त्याने प्राप्त केली. नेक्स्ट मॅचसाठी आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय पिंपलोली आणि त्यांच्या विरोधात मिरकुटवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. पंचांचा येतो व्हाईट बॉलचा इशारा. दोन्ही अगदी जमिनीलगत समांतर करतायत आणि व्हाईटच्या मदतीनं पहिली एक्स्ट्राची धाव या ठिकाणी जॉईंट होईल. धापलक जाऊन पोहोचेल ते 6 या धावसंख्येवरती. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर नितेश दुसरं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू थोडासा खराब, पहिल्या षटकामध्ये कमबॅक केलंय. यावेळी चांगला फटका, थर्डमॅन सीमा रेषा क्लिअर करेल का आणि बॉल जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू आणि अगदी क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली शर्यत चेंडू जिंकली आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी येतोय हा चौकार. पाहतोय की सर्व आमचे गुडगुणी प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी आलेत. मायबाप प्रेक्षकांचं मी स्वतः अजिंक्य बौड, तदनंतर सोंडाई क्रिकेट संघ चिचकांबला यांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. या ठिकाणी किरण पवार चिचकांबला यांच्या माध्यमातून आम्हाला सामनावीरच्या ट्रॉफी सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप केली आहे. त्यांना आम्ही विनंती करू की आपण मंचावरती यावं आणि विलासबाबा मोरे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. मयूर नर्सरीचे प्रोप्रायटर संजय दादा वाघमारे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लागणारे चेंडू त्यांनी देण्यात आले. त्यांचं देखील करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्या ज्या गोडगुणी दात्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये वस्तुरूपी स्वरूपात आर्थिक स्वरूपात मदत केली आहे त्या सर्व गुणगुणी दात्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतोय. रियांश रुपेश सुर्वे यांच्याकडून खऱ्या अर्थानं पारितोषिक लावलंय. भिलवले टीमच्या प्रत्येक विकेटसाठी ज्या ज्या गोलंदाज विकेट प्राप्त करतील त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं 101 रुपयाचा कॅश प्राइज त्या प्रत्येक गोलंदाजाला देण्यात येईल प्रत्येक विकेटसाठी. रुपेश सुर्वे सामाजिक कार्यकर्ते यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण देखील मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. मान्यवरांचा आदर सत्कार आणि आदर सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपण या ठिकाणी पाहिलं. सुरुवातीला अगदी बऱ्याचशा मान्यवरांची मांदी आली आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा मान्यवरांची मांदी आली आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा कट केलं होतं आणि जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. धाव मिळेल एकूणच 1 आणि एकेरी धाबेच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 16 या धावसंख्येवरती. चला नेक्स्ट मॅच साठी मिरकुटवाडी टीमचा कॅप्टन आणि पिंपळोली टीमचा कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय. आपण तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. पिंपळोली टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. आम्ही मिरकुटवाडी टीमच्या कॅप्टनला कॉल करू की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. लवकरात लवकर आपण या ठिकाणी यायचंय. 5 षटकांचं सत्र
आणि पहिली इनिंग संपल्यानंतरच आपण लगेच टॉसला दोन्ही टीमला आमंत्रित करू आणि इथून येणाऱ्या जर लाईव्ह देखील टीम्स जर बघत असतील, आजच्या दिवसामधील टीम्स जर लाईव्ह बघत असतील तर त्यांना देखील ही सूचना असेल की पहिलं सत्र ज्यावेळी संपेल, पहिली इनिंग ज्यावेळी संपेल त्यावेळी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉस करण्यासाठी हजर पाहिजेत. अन्यथा जर उशिरा तुम्ही या स्पर्धेमध्ये दाखल झालात तर षटकामध्ये कपात या ठिकाणी करण्यात येईल, ओव्हरमध्ये कपात आयोजकांच्या माध्यमातून करण्यात येईल. कारण की इतकं चांगलं सुंदर आयोजन आयोजकांनी केलं आहे ना, तर तुम्ही देखील वेळेवरती उपस्थिती राहणं फार गरजेचं आहे. कारण की आयोजन करणं, आयोजन बोलणं फार सोपं असतं, परंतु आयोजन करणं फार कठीण. आणि जे आयोजकांनी घेतलेली मेहनत ही अगदी तुमच्यासाठी आहे. कारण की ज्या ज्या वेळी आयोजन करते, एखादं चांगलं आयोजन करतात ना, त्यावेळी तुम्हा सगळ्या टीमच्या खेळाडूंची त्यांना साथ असणं फार गरजेचं असतं. आणि तुम्ही जर अगदी 5 मिनिटं 10 मिनिटं वेळेवरती उपस्थित राहिलात तर त्याचा बेनिफिट अगदी आयोजकांना पडेल. उद्या कर्जत खालापूर 40+ टीम या मैदानावरती शो मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कर्जत खालापूरची 40+ टीम या मैदानावरती आपल्याला खेळताना शो मॅच या ठिकाणी त्यांची पाहायला मिळेल. आणि आपण पाहतो प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन करण्याचं काम सोंडाई माता क्रिकेट संघ चिचकांबल्याच्या वतीनं आपण पाहिलंय आणि वारंवार नवीन काही ना काही करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. तदनंतर या ठिकाणी विकेट प्राप्त केली, षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली. सुभाष एक चांगला गोलंदाज आणि त्यांना पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी प्राप्त केली आहे. रुपेश सुर्वे यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक विकेटसाठी. योगेश टोंबरे ग्रुप ग्रामपंचायत वाबर्लेचे सदस्य आहेत, त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. कर्जतचा बुलंद आवाज मारुती पवार आणि त्यांच्या समवेत मिनित उगाडे त्यांना अनाऊन्स करतायत की आपण या ठिकाणी मंचावरती यावं. मारुती पवार त्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये आम्हाला देण्यात आलेत, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 17 धावा धावफलकावरती रुपेश सुर्वे यांच्याकडून पारितोषिक आता वाढलंय. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. रुपेश सुर्वे यांना देखील आपण विनंती करू की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. सुनील मुकडे या ठिकाणी येतात, चिचकांबला टीमचे एक विध्वंसक खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे आम्ही सातत्यपूर्वक पाहतो आणि गुणवानशाली खेळाडू आहेत या विभागातील. ज्या वेळी आपण पाहतोय वडबीर संघ ज्यावेळी ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळतो ना, त्यावेळी त्या संघातून खेळताना आपण त्याला सातत्यपूर्वक पाहिलं. कित्येक मैदानं गाजवणारा हा खेळाडू आणि त्याचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. रिवास अटेम्प्ट करायचा होता, स्विच हिटचा फटका, परंतु नाकाम ठरला. स्विच हिटचा फटका म्हटला तर लगे तो आबाद आणि ना लगी तो बर्बाद, आणि हा फटका या ठिकाणी बर्बाद करतोय. फलंदाज विकेट हॅट्रिक, पहिली विकेट हॅट्रिक या ठिकाणी साध्य करतोय तो गोलंदाज सुभाष. हा गोलंदाज तो ढगात आणि खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी त्याने मैदानाच्या आतमध्ये केली आहे. सुभाष याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 विकेट त्यानं या आघाडीच्या 3 चेंडूवरती
प्राप्त केल्या. सुरुवात दमदार केली त्यांनी षटकाची. पहिल्याच बॉलवरती विकेट, बॅक टू बॅक 2 विकेट, पहिली विकेटची हॅट्रिक या स्पर्धेमधील त्यांनी साध्य केली आहे. सोंडाई माता चषक 2025 मधली या नाईट स्पर्धेमधील ही पहिली विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती नोंदवली जाते. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस गोलंदाज तयार आहे. सुभाष स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. त्या ठिकाणी दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जात होता परंतु रोखलं. कॉलिंग चांगलं पाहायला मिळालं. क्रिकेट ज्यावेळी तुम्ही खेळताना, ज्यावेळी तुम्ही बॅटिंग करत असता त्यावेळी यस नो वेट या 3 शब्दांना तुम्ही स्थान जरूर दिलं पाहिजे आणि तेच कॉलिंग चांगलं पाहायला मिळालं. विकेटसाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जर वेल द्यायचं आहे तर तुमची कॉलिंग खूप महत्त्वाची आहे. सुरुवातीला तेच पाहिलं. आघाडीचे विकेट अगदी धावच्या स्वरूपात गमावले ते निगडाबाडी या टीमनं आणि आता थोडंसं खडतल प्रवास त्यांचा या ठिकाणी चालू आहे. प्रवासातनं जर तुम्हाला उंच स्तरावरती जायचं आहे, जर तुमचं ध्येय तुम्हाला गाठायचं आहे तर तुम्हाला चांगली बॅटिंग करणं अपेक्षित. क्षेत्ररक्षण खराब परंतु फेकी चांगली आणि धावचित स्वरूपात त्या ठिकाणी फलंदाज होईल बाद. पुन्हा एकदा रनआउट स्वरूपात फलंदाज बाद होईल. अजून एक आदरा निगडावाडी टीमला. फोक डीजे योग्य तो निर्णय घेतील. त्यासाठी मिरकुटवाडी टीमच्या कॅप्टनला किंवा कोणताही खेळाडूला असेल तर आपण या ठिकाणी तातडीनं टॉस करण्यासाठी यावं. षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी कंप्लीट होत आहे आणि अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे या 3ऱ्या षटकातील आणि तदनंतर अजूनही येणारे 2 षटकं. आणि जर तुम्ही जर हे 2 षटकं संपण्याच्या आतमध्ये जर आलात नाही आणि इथून पुढे जर येणाऱ्या या षटकाच्या समाप्तीच्या अखेर जर तुम्ही या ठिकाणी पोहोचलात नाही तर आपण पाहतोय आयोजकांच्या वतीनं जो काही निर्णय घेतील त्या निर्णयावरती तुम्हाला खऱ्या अर्थानं ती कठोर कारवाई तुम्हाला सामोरी जावं लागेल. त्यासाठी प्लीज आम्ही तुम्हाला विनंती करतोय कोणत्याही टीमला अगदी पॅनलाइज करून पॅनल्टीला सामोरी जात त्या पॅनल्टीला घेऊन जर तुम्ही पराभूत होत असाल ना तर आयोजकांना देखील ते आवडणार नाही. त्यासाठी आम्ही मिरकुटवाडी टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण प्लीज तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. नाईट रजनी चं हे दिमागदार देखणं आयोजन, एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. सोंडाई माता क्रिकेट संघ आयोजित सोंडाई माता चषक 2025चं हे दिमागदार देखणं आयोजनामध्ये कोणतीही कमी भासू दिली नाही आहे आयोजकांच्या माध्यमातून. बॉल तयार. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. मेन पंचांच्या भूमिकेत भरत वाघमारे आणि स्कोरलेग पंच संजय वाघमारे दोन्ही आमचे ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दाखल झालेत. क्रिकेटचा खूप चांगला अनुभव आहे संजय यांच्याकडे. तदनंतर भरत सर यांच्याकडे दोन्ही आमचे ऑफिशियल पंच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी आलेत. मिरकुटवाडी आणि विलासबाबा मोरे यांच्या शुभाचे आपण या 2 संघादरम्यान टॉस करणार आहोत. आपण त्यांना विनंती करू की आपण त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये जावं. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस त्या ठिकाणी केले जात आहे. विलासबाबा मोरे यांच्या शुभाचे. आता शेवटचे 5 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. हा सामना थोडासा कठीण होऊन बसलाय निगडावाडी या टीमसाठी. बॉल तयार. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. ऑन साईटमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. लॉंग ऑनवरती चांगलं क्षेत्ररक्षण आणि धाव मिळेल केवळ 1 आणि या सिंगलच्या मदतीनं समीकरण बदलेल. शेवटच्या आता 4 बॉल
आणि 25 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. मिरकुडवाडी टीमनं या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि मिरकुडवाडी टीमच्या कॅप्टनला सूचना देखील असेल, लगेच आपण त्या ठिकाणी जो काही निर्णय बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय आणि फिल्डिंग त्या ठिकाणी करावी लागेल. बऱ्याचशा उशिराने येतो हा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने समीकरण बदलेल. शेवटचे आता 2 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. मिरकुडवाडी टीमनं टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय आणि फिल्डिंग करावी लागेल ती पिंपळोली या टीमला. चला मॅच संपल्या पिंपळोली टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. आणि या ठिकाणी आता आपण पाहतोय शेवटचा 1 बॉल आणि या बऱ्याचशा फरकानं या सामन्याला गमावलं. 18 धावानं या ठिकाणी पराभूत व्हावं लागतंय आणि या ठिकाणी आपण पाहतोय की षटक क्रमांक 4 देखील कंप्लीट झालं. या इनिंगची देखील समाप्ती झाली आणि या मॅच मध्ये विजय प्रस्थापित केलाय ते भिलवले टीमनं.